सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्याय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। वर्णीनरम्याय स्थलभूपवित्रा त्राता पिल्ल व्याघ्रविहार जाळी जाळीतयाचे अगस्पर्शदाणी दाणी तसाहो मजचक्रपाणी दाणी तसाहो मजचक्रपाणी। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण महाराजांचं श्रीमद भागवत गीता 16 प्रवचन 16 आपला दिनांक 22 पासून सुरुवात आहे। भागवताचार्य परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रभू श्री बाबाजींच्या मुखारविंदातून आपण खऱ्या अर्थानं ती भागवत कथा श्रवण करतो आहोत। ज्या भागवताने आमच्या जन्मोजन्मीच्या पापाचं पुनश्चरण होतं, आमच्या पूर्वजांचा उद्धार होतो, असं ते भागवत महात्म्य आपण पहिल्या दिवशी श्रवण केलं। काली श्रीकृष्ण जन्म साजरा झाला आणि या भागवतासोबतच स्मृतिस्थळ याही ग्रंथाला स्पर्श करावा हे मानस खऱ्या अर्थाने या कथा आयोजक समितीने तुम्हा सर्वांनी ठरवले आणि त्यातूनच या स्मृतिस्थळाचं प्रवचनी काल आपण बाबाच्या त्या विस्तृत विवचनातून ऐकलेलं आहे की ज्या आमच्या पूर्वजांच्या असलेल्या स्मृती, श्रुती, वृद्धाचार आणि मार्गरूढी यातनं जो परमार्गाचा खऱ्या अर्थानं आचाराचा एक आरसा आमच्यासमोर येतो, त्यातून आम्हाला आमच्या जीवनाला घडवत असताना भक्तिपथामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळा आयाम आपल्याला घेता येत असतो। माणूस घडल्याशिवाय भक्तिपथामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींना तोंड देण्याकरता आम्हाला आमच्या पूर्वसुरींची आठवण करून त्यांच्या आचारावरती, विचारावरती पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं पुढं जावं लागणार आहे। मगाशी भगवद्गीता पारायण या ठिकाणी आपण संपन्न केलं। यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजन, जास्त जवळ, यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजन सयत प्रमाणम करुते लोकस्त तनुवर्तते। ज्याप्रमाणे श्रेष्ठ लोकांचं आचरण आहे त्याप्रमाणे हे अर्जुना आपण आचरणावर असलो पाहिजे ही सांगणारी आमच्या भगवद्गीतेची श्रुती द्वारकाधीशाच्या त्या श्लोकातनं आम्हाला कळते आहे। आणि मग श्रुतिस्थळ ग्रंथ खऱ्या अर्थानं काल आपण अभ्यासत असताना अनेक भक्त, अनेक पात्र, अनेक विभूती, अनेक संत आपण काल अनुभवले आणि अनुभवत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्यातला धर्म आपल्याला दिसलेला आहे। आपल्याला आपल्यातलाही धर्म कुठेतरी चोखाळता आला पाहिजे, आपले आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे। त्या भक्तासोबत आपण नाही जाऊ शकत, त्यांचा अधिकार तितका मोठा आहे, त्यांना साधनदाता परमेश्वराचं सन्निधान आहे, त्या सन्निधानामध्ये ते घडत आहेत किंवा घडले, ते घडण्याकरताही आम्हाला त्या अधिकाराची जोड नाही। आमचा अधिकार इतका आहे की आमच्यापर्यंत धर्म पोहोचला, परंपरेने आमच्या पूर्वजांपासून तो धर्म आमच्यापर्यंत आलेला आहे, पण तो धर्म आमच्याकडून जोपासला जात नाही, सांभाळल्याही जात नाही। आणि त्या धर्माची खऱ्या अर्थानं जोपासना आमच्याकडून व्हायची असेल तर आम्हाला अशा या ज्या ग्रंथराजांमध्ये असलेली जी भक्त आहेत, मग ते लीळाचरित्रातले असतील, स्मृतिस्थळातले असतील, या भक्तांच्या आचार प्रणालीकडे पाहून आम्हाला आमचा आचार सुधारावा लागणार। आम्ही उपदेश घेतला म्हणजे मोक्षाला पोहोचलो नाही, नक्कीच नाही। उपदेश घेणे ही पहिली पायरी आहे। उपदेश घेतल्यानंतर त्या नामस्मरणाच्या माळा आपण ज्यावेळेस फिरू, खऱ्या अर्थानं त्या नामस्मरणाशी परमेश्वराचा सांधा ज्यावेळेस आपला जोडला जाईल आणि मग त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं भक्तिपथामध्ये सुरुवात होणार आहोत। आणि म्हणून ही जी पूर्वज होती, ही जी स्मृतिस्थळामध्ये असलेली जी भक्त होती, ज्या भक्तांनी अगदी काल पाहा तुम्ही, त्यांनी त्या महिलासुद्धा आपल्याला समजून सांगितल्या होत्या। स्मृतिस्थळामध्ये अशा असंख्य महिला आहेत की ज्या महिलांचा तो आचार, त्यांचा तो विचार, खऱ्या अर्थाने देवाकरता असलेली ओढ, त्यांच्या प्रत्येक घटनेतनं
आपल्याला ती जाणवती आहे. काल बाबा तुम्हाला लाखायचा समजून सांगत होते. आचार्यांचा आश्रम निंब्याला आहे. आचार्यश्रींचा तो 500 गुरुकुळ 700 गुरुकुळाचा आश्रम निंब्याला आहे. त्याच्याजवळ बाभुळगाव आहे. ह्या बाभुळगावची असलेली ही लाखायचा बाभुळगावकर तिला म्हटलं जातं. प्रपंचामध्ये खऱ्या अर्थानं जाण्याची इच्छा नाही. कुठेतरी परमेश्वर चरणी आपलं देह विलीन करावं ही भावना मनामध्ये आधीच रुजलेली आहे. तरीसुद्धा आईवडिलांच्या म्हणण्यानुसार असेल, कर्मधर्म संयोगानं असं लाखायचांचं लग्न संपलं. विवाह सोहळा संपन्न झाला. लाखायचा नांदण्याकरता आपल्या सासरी बाभुळगावला पोहोचल्या आणि पोहोचल्यानंतर अगदी 2-5 दिवसात, महिने 8 दिवसात त्यांची आणि त्यांच्या पतीची भेट झाली. पूर्वीचा कालखंड तसा फार भयानक होता. आपल्या पतीची भेट होणं फार दुरापास्त असायचं. आता सोपं आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे की नाही. तो पती अगदी नजरेत असतो, नाही नजरेच्या टप्प्यात असतो. त्या बायांना पतीचे दर्शन होत नसायचं. लग्न होऊन ही लाखायचा त्या घरामध्ये तर पोहोचल्या आणि पोहोचल्यानंतरही आपल्या पतीशी कधी भेट होत नव्हती, कधी बोलणं होत नव्हतं. आणि त्या 8-15 दिवसात कधीतरी एकदा त्या दोघांची भेट झाली आणि झालेल्या त्या पहिल्या भेटीमध्ये लाखायचाने आपलं मनोगत सांगून टाकलं. लाखायचाने सांगितलं, मला हा संसार नको आहे, मला या प्रपंचात नाही रमायचं आहे. तुम्ही एखादी चांगली स्वरूपवान मुलगी तुम्हाला बघून तुमचा दुसरा विवाह करून दे. पहा लाखायचाचं धाडस पहा किती मोठं आहे. अगदी 8-15 दिवसापूर्वी ज्या पतीसोबत ज्या नवऱ्यासोबत 7 जन्माच्या भाका घेतल्या, सप्तपावली ती चालून आलेली आहे, संसाराची स्वप्न रंगवलेली आहेत, ती लाखायचा 8-15 दिवसामध्ये आपल्या पतीला सांगते आहे की मला नको आहे हा संसार. पतीने थोडंसं दुर्लक्ष केलं. नेमकीच नांदायला आलेली आहे. आला असलीच्या मनात काही झाली अशी उदास, त्यांनी दुर्लक्ष केलं. 1 वेळेला झालं, 2 वेळेला झालं, 3 वेळेला झालं. लाखायचा प्रत्येक भेटीमध्ये तीच गोष्ट सांगायची, मला संसार नको आहे, मला या प्रपंचात नाही रमायचं आहे. आणि माणूस रागाने वैतागाने एक दिवस तिच्या पतीने तिला सहज सांगितलं, कर तुला काय करायचं ते कर. अगदी राग फेकून दिलेला पार जणू काय जसा बसायला द्यावा ना तसं लाखायचं तयारीला लागलं. लाखायचं कुणाच्या तरी सोयऱ्याच्या मदतीने एका मुलीचा शोध सुरू केला आणि 17-18 वर्षाची स्वरूपाने एक मुलगी शोधून आणली. नुसती आणली नाही, आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं, सेज सजवली आणि लाखायचानी बाहेर आपल्या पडवीमध्ये पट्टी टाकून झोपली. सकाळी उठायचं, गंगेला जायचं, उत्तरापंथीच्या बाबाला हात जोडायचे, नामस्मरण चालू राहायचं. 8-15 दिवसाचा त्यांचा संसार सुरळीत चालू झाला हे लक्षात आलं. आणि एक दिवस लाखायचा सकाळीच गंगेवरती गेलेली आहे आणि गेलेला लाखायचा वापस आल्या नाही, सरळ निंब्याला जाऊन पोहोचल्या. निंब्याला आचार्यश्रींचा आश्रम आहे. आचार्यश्रींना सगळी इत्थंभूत कथा सांगितली आणि लाखायचाची तिथं भिक्षा झालेली आहे. हो, स्मृतीस्थळामध्ये भिक्षा शब्द अनुसरणा करताय, संन्याशा करताय. कारण संन्यास अनुसरण सर्वज्ञ देऊ शकतात, पण आचार्यश्रींनी ती भिक्षा दिलेली आहे, सर्वज्ञाकरता दिलेली ती भिक्षा आहे. स्मृतीमध्ये भिक्षा असा उल्लेख आहे. लाखायचांचा संन्यास झाला, भिक्षा झाली. आचार्यश्रींनी सांगितलं, लाखाय ह्या बाया रिद्धपुराला जात आहेत, जा ना आता रिद्धपूर नमस करून या. आणि रिद्धपूरला जाणाऱ्या त्या बायांच्या सोबत लाखायचं रिद्धपुराच्या दिशेनं मार्गक्रमण चालू झालं. आटन विजनादिक्रमे लाखायचा रिद्धपूर प्रांतात निघून गेले. इकडं त्या संसारामध्ये रमलेला तो पती होता. त्याने विचार केला, इथं दोघींचं काही भांडण झालं का? मी तर नाही म्हणायचो, हिनेच करून आणलेली आहे. ही सकाळ सकाळ निघून गेली, हिचे सोयरे झाले काय म्हणतील. आणि म्हणून शोधाशोध सुरू झाली. आजूबाजूला परिसर सगळा शोधून काढला. कुणीतरी सांगितलं निंब्याला आश्रम आहे, तिथे शोधा असतील तिथे. आणि लाखायचा पती निंब्याला आचार्यश्रींच्या आश्रमामध्ये पोहोचला. आल्यानंतर आचार्यश्रींना भेटला. आचार्यश्रींनी उत्तरापंथीच्या बाबाला हात जोडले. देवा, खोटं बोलायचं नाही ना रे, कसं धर्मसंकट आहे. सांगितलं शोधा, बाया आहेत मध्ये. त्या 500-700 गुरुकुळात शोध घेतला, लाखायचा भेटली नाही.
कटाळलेला पती वापस आपल्या गावा निघून आलेला. इकडं वर्ष 6 महिन्याचा अगदी ते आटन विजनादिक्रमे रिद्धपूर प्रांत संकळा नमस केला. आणि नमस केल्यानंतर एक दिवस सायंकाळच्या वेळेला की झुंझुरक्याच्या टायमाला त्या बाया परत निंब्याच्या दिशेने आलेल्या. आणि आलेल्या बायांमध्ये लाखाईसाई आहे. आचार्यश्रींच्या जवळ गेली. आचार्यश्रीने दंडवत केला. त्या झुंझुरक्यात आल्यामुळे आचार्यश्रींच्या लक्षात आलं नाही, पण त्या आवाजावरून थोडंसं लक्षात आलं. परत एकदा निरखून पाहिलं आणि आचार्यश्रींनी आश्चर्याचा आवडा गिळत विचारलं, लाखे किती देहकृष केलास ग, मी ओळखलं नाही तुला. त्या दिवशीचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी आचार्यश्रींनी लाखायसाला सांगितलं, बाबुळगाव जवळच आहे, तुझ्याबद्दलच्या तिथं वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, वेगवेगळ्या वावड्या उठत आहेत. समाज आहे, तो समाज दिवचल्याशिवाय राहत नाही. आता मी म्हणतो म्हणून एकदा बाभुळगावला जा. हो जाईल आचार्य, नक्की जाईल. आणि 2-5 दिवसामध्ये आटन विजनादिक्रमे लाखायचा बाभुळगावला पोहोचल्या. घरामागं घर मागत 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 आपल्या असलेल्या पतीच्या घरापुढे पोहोचल्या. पती पडवीला बसलेला आणि पडवीला बसलेल्या पतीचा तिच्याकडे लक्ष नाही. लाखायसाने भिक्षा सवाल केला. लाखायसाच्या लक्षात आलं, यांनी ओळखलं नाही. आणि म्हणून न राहून लाखायसा म्हणले, मदना ओळखा. आणि मग आवाजाच्या रोखानं पाहिलं, लक्षात आलं की हा आवाज ओळखीचा आहे. पडवीवरनं पती सरळ उठला, डोक्याचं पागोटं काढलं, पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं, याहीपेक्षा धर्माच्या पायावर डोकं ठेवलं. की खऱ्या अर्थानं त्या आचार्याची जी पराकोटीत आहे ती लाखायसाने मिळवलेली होती. पत्नीला आवाज दिला, ती बाहेर आली, पाय धुतले, लाखायसाला बसायला टाकलं. सोपस्कर भिक्षा वाढली, जेवणाचा आग्रह केला. नाही, माझ्या देवाने गंगेवर जेवायला सांगितलं. एका घरची भिक्षा नको आहे, तुम्ही दिलं तेवढं बस झालं. आदरातिथ्य केलं. लाखायसाने भिक्षा घेतली, गंगेच्या दिशेनं निघून गेली. उत्तरापंथीच्या बाबाला हात जोडले, जोडी दृष्टपूत केली, भिक्षानं श्रवण केलं. लाखायसा परत मार्गात निघून गेलेली. ही लाखायसा पा कुठं आहे? या लाखायसात मला धर्म पा कसा आहे? त्या संसारामध्ये, त्या आसार असलेल्या प्रपंचामध्ये मन न रमल्यामुळे परमेश्वराकडे जाण्याचं असलेलं मन खऱ्या अर्थानं लाखायसा परमेश्वराच्या दिशेने निघून गेलेली आहे. ही माणसं स्मृतिस्थळामध्ये आहेत, ह्या महिला स्मृतिस्थळामध्ये आहेत की ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं तो धर्म होता. त्या धर्माची जोपासना होती, तो धर्म होता. देव मिळवण्याची त्यांची तयारी होती. आणि तो मिळवण्याची तयारी असल्यामुळं, त्यांची असलेल्या अधिकारामुळं त्यांना तो देवही भेटला, परमेश्वरही भेटला. की लाखायसा बाभुळगावकर त्या स्मृतिस्थळात आपल्याला पाहायला मिळते. अनेक भक्त आहेत असे, अनेक. हिराईसा युधुशी सुद्धा अशाच आहे. दामोदर पंडितांची पत्नी हिराईसा. दोघांचाही उपदेश आहे. एक मुलगी आहे, मुलगा आहे. आणि नेमकी 10-12 वर्षाची असलेली हिराईसाची कन्या आजारी पडलेली आहे, तापेली, फणफणती आहे. सकाळी गंगेवर येताना कुणीतरी दामोदर पंडिताला सांगितलं की अरे शेजारच्या गावाचा वैद्य चांगला आहे, त्याच्या औषधीचा गुण येतो. मुलगी आजारी आहे तुझी, कळालं. दामोदर पंडित घरी आले, हिराईसाला सांगितलं, अगं शेजारी एक वैद्य चांगला आहे, मी औषधी आणतो मुलीकरता. 8 दिवस झाले, हिचा ताप उतरत नाही आहे. दामोदर पंडित औषध घेण्याकरता निघून गेले. मुलगी वेदनेनं कळवत होती, वेदनेनं असह्य वेदना तिला होत होत्या, अंगातला ताप उतरत नव्हता. आई हिराईसा कामामध्ये आहे, तिने आवाज दिला, आई अगं खूप त्रास होतो ग, सहन होत नाही. म्हणून मुलीने आवाज दिला. हिराईसा आपल्या मुलीच्या त्या पलंगाजवळ गेली, पाजेजवळ गेली. मला एक घोट पाणी दे ना आई. पाणी घेतलं आणि थोड्याच वेळामध्ये मुलीचं शरीर गार पडतं हिराईसाला जाणवायला लागलं. पोटात कालवा कालव झालेली की आता शेवटचा क्षण आहे, आता ही राहत नाही. इकडे ही कालवा कालव चाली होती नव्हती, तेवढ्याच वेळामध्ये दरवाजातनं एक आवाज कानावरती पडला. 2 भिक्षुक आलेली आहेत. आलेल्या 2 भिक्षुकांनी दंडवत केला. दंडवत आई. आचार्यश्रींचं आटन विजनादिक्रमे इकडे गमन होत आहे. इकडं पोरगी मरणाच्या दारात शेवटचा टाव अगदी आपल्या मांडीवर फोडते आहे, तिकडं आचार्यश्रींचा निरोप पोचतो आहे. धर्म दारात आहे. काय केलं असतं आपण? हिराईसाचं दृढत्व पा किती आहे. हिराईसानं त्या मुलीला तशा पद्धतीत खाली ठेवलं, झाकून टाकली, आलेला आवडा गिळून टाकला, डोळ्यातले अश्रू पुसले. हिराईसा बाहेर आल्या.
अंगण झाडायला सुरुवात केली, रांगोळी काढायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात दामोदर पंडित गंगेकडनं येताना औषधीची ती पिशवी घेऊन येत होते. दामोदर पंडित मनातल्या मनात विचार करतात, काय आहे, मुलगी मरणाच्या दारात आहे, घरात तापेनं ती फणफणत पडलेली आहे आणि ही घरापुढं रांगोळ्या काढते. पंडित आलेल्या दामोदर पंडिताचा हात धरला, घरामध्ये आणलं आणि घरात आणून सांगून टाकलं, पंडित हो, हा नासका प्रपंच आहे, हा जाणारा. माझे श्रीगुरू घरापुढं येत आहेत, माझा धर्म घरापुढे येतो आहे, माझा देव माझ्या घरापुढे येतो आहे. खर दिवशी दामोदर पंडित खाली बसले. दोघांनी एकमेकांच्या दुःखातनं सावरले. दामोदर पंडितसुद्धा तयारी करता गावात निघून गेले फुलहार आणण्याकरता. हिरायचा स्वयंपाकाला लागला. पुरणपोळीचा मस्त पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तयार केला. मार्ग आला. आचार्यश्रींचं पूजन केलं, अष्टांग पूजन केलं. भोजनाचं ताट आचार्यश्रीं पुढे ठेवलं. आचार्यांनी दामोदर पंडिताला म्हटलं, पंडित तुम्ही बसत नात का? दोघांनाही माहिती आहे घरातली परिस्थिती किती भयानक आहे. जो पोटचा गोळा मरणाच्या दारात आहे त्यावेळेस घास तरी पोटात जाणार आहे का? धर्म जोपासा म्हणून श्री गुरूंचं पूजन केलेलं आहे, पण गुरुची आज्ञा म्हणून पंडितही बसले. तोडूमोडू 1-2 घास आचार्यांसोबत घेतल्या. आचार्यांचं भोजन संपलं. मुखशुद्धी दिल्या गेली आणि एवढ्या वेळापर्यंत दाबून ठेवलेला तो आवाळा, तो दुःखाचा वेग हिरायचा परत एकदा पलंगाजवळ गेल्या आणि आत्ताची होती आत्ताची गेली होऊन मोठ्याने टाव पडला. आचार्यश्रींच्या लक्षात आलं. भरभरून आशीर्वाद दिले. अंत्यविधी संपला. आचार्यश्री मार्गाला निघून गेले. ही हिरायचा पाकुट किती पराकुटीला. अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हिरायसने आपल्या पतीला सांगून टाकलं की पंडित हो, आता एकच मुलगा राहिलेला आहे, मला प्रपंचात रस राहिला नाही, मी परमार्गात निघून जाईल. तुम्ही एक तर संन्यास घ्या, नाही तर मला संन्यासाला परवानगी द्या. दामोदर पंडितांनी सांगितलं, अगं मुलाचं लग्न बाकी आहे, मला थांबवू दे, मी लग्न झात तर होताच मी येईल, तुला जायचं जा. पत्नीला परवानगी भेटली. हिरायसा परमार्गात आल्या, अनुसरल्या. नुसत्या अनुसरल्या नाही तर खऱ्या अर्थाने त्या तितक्या दृढ होत्या की त्या दृढत्वाने त्यांनी देवही तर मिळवलाच, पण पतीलाही परत परमार्गात ओढून आणलेला आहे. ती हिरायसा पाकशी आहे. इकडं मुलाचं लग्न झालं. हा निरोप आठवण विज्ञाती क्रमे कसा तरी हिरायसांच्या कानावरती पोहोचला. दामोदर पंडित अजून येत नाहीत हे हिरायसाच्या लक्षात आलं आणि मग हिरायसाने निरोप पाठवला आपल्या पतीला, दामोदर पंडिताला. आठवण विज्ञाती क्रमे तिकडे जाणाऱ्या महात्म्यांजवळ निरोप पाठवला. सांगितलं, तुम्ही जाता आहात ना, दामोदर पंडिताला माझा एकच निरोप द्या. ज्या चुलीची खीर खादली त्या चुलीची काही राख खाल. अहो, मी निघताना तुम्ही एक शब्द दिला होता, मुलाचं लग्न झाल्या झाल्या येईल. अजूनही तुम्ही त्याच प्रपंचामध्ये रमतात का? ज्या चुलीवरती तुम्ही खीर खाल्ली त्या चुलीची काय राख खाण्याकरता तिथे थांबलात का आता? दामोदर पंडिताच्या लक्षात आलं, माय कोपली हो. आणि दामोदर पंडित ही परमार्गात आलेले आहे. स्वतः तर धर्म घेतला, स्वतः तर देव घेतला, पतीलाही परमार्गामध्ये घेऊन येणारी ही हिरायसा पाहत मी किती दृढत्व आहे, धर्माबद्दलचा किती मोठा अभिमान आहे, देवाकडे जाण्याचा किती मोठा अधिकार हिरायसाने जोडून ठेवलेला आहे. अनेक पात्र आहेत स्मृतीस्थळामध्ये, अनेक पात्र आहेत. पहा तुम्ही, चरित्रामध्ये आम्हाला साधांसा दिसतात. अगदी भोळी भाबडी साधा आहे, पण दोन्ही देवाची आवडती आहे. साधांसाची रिंगणीची फुलं तुम्हाला माहिती आहे, पण साधा आम्हाला आठवते. केव्हा आठवते? ज्यावेळेस आमच्यावर संकट येईल ना त्यावेळेस. मग त्यावेळेस आमच्या तोंडात ते भजन येत असतं, गंगे बुडता साधा तारिले, जसमाईसाचे काहुर दवडिले. तुमची नाही, मी माझी गोष्ट सांगतो. खडकोलीचं स्थान उघडं झालं होतं. आम्ही 10-5 लोक खडकोली नमस्कार करण्याकरता गेलो. बोटीत बसलो. सकाळी 8-8:30ला हवा सुटली आणि ती बोट हालायला लागली. आता आम्ही जाळीची देवाची, पाण्याचा आधीच दुर्मिक्ष आणि त्यात एवढं मोठं पाणी कधीच पाहिलं नाही. आणि मग आमचे सगळ्यांचे चेहरे पडले. आता पाणी हालायला लागलं, आपण पोचत नाही.
ती ओढणारी ती बोट ओढवणारी जी होती ते म्हणतात बाबा देवाचं नाव घ्या, हवा जास्त आहे. आम्ही आधीच घाबरलो, त्याचा तसा निरोप मिळाला अजून घाबरलो आणि चालू झालं आमचं भजन. गंगे बुडता साधा तारिले जसे माईसाचे काहूर दवडिले. त्यावेळेस आम्हाला साधा आठवते, इतर वेळेस आठवत नाही. आपल्यावर संकट आलं ना मगच देव आठवतो, तोपर्यंत देव नाही आठवत. पाहा तुम्ही, आमचा विडा कधी येतो? ज्यावेळेस आम्हाला पीडा, त्यावेळेस. पीडा नाही आमचा विडा नाही, मग मंदिरात जाणं बी नको. आम्हाला काहीतरी पीडा होऊ द्या, दुःख होऊ द्या, मग आम्ही मंदिरात. तो साधा कशी आहे पाहा तुम्ही. स्मृतीस्थळात आम्हाला साधा दिसतो. ज्या साधावर सर्वज्ञ चक्रधर महाराज तर प्रसन्न आहेत, पण श्रीप्रभू गोसावी गोविंदप्रभू महाराज सुद्धा तितकेच प्रसन्न आहेत. मूर्तिनिष्ठ वस्तू धाड साधांशाला प्रसन्न होऊन दिलेली आहे. त्या साधांशाची निष्ठा पा किती आहे. 18 दिवसाचा श्री गोविंदप्रभू बाबांना उपवास पडलेला आहे. श्री गोविंदप्रभू चरित्रात आपण श्री गोविंदप्रभू चरित्राचा कधी अभ्यास केला तर गोविंदप्रभू चरित्रातली ती घटना खऱ्या अर्थानं मनाला काऊळ करून जाते. माईम भट्ट आचार्य तिथं असलेले केसराज सर्वच्या सर्व विचारात पडले की आता श्रीप्रभू गोसावीचे औदास्य भांगवायचे कसं. अन्नही घेत नाही, पाणीही घेत नाही. एक दिवस नाही, 18 दिवस झालेले आहेत. 10-11 दिवस झाले श्रीप्रभू गोसावीने अन्न घेतलेलं नाही. सर्व विचारात पडले. आणि त्यावेळेस आचार्यश्रींनी सांगितलं जर साधा असतील तर. एका भक्ताला पाठवल्या गेला, साधा 4 ठाण्याला होत्या. आलेला भक्त ज्यावेळेस साधांशापर्यंत पोहोचला, येताच बरोबर त्याचा तो चेहरा, त्याचा तो सगळा अवतार पाहिला आणि साधांशाच्या मनामध्ये धस झाला. अंगण जाणत होती साधांशा. का रे बाबा का आलास? साधे हो, गुंडम राहू, उपवास आहे, अन्न नाही, पाणी नाही. दार लावायची साधांशाला सूत नाही. हातातला झाडू फेकलाच चाल लगेच. आलेल्या भक्ताच्या सोबत साधांशा निघालेली आहे. पायी प्रवास आहे. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस आठण विजनादिक्रमे दोघंच्या दोघं निघाले. थुगावपर्यंत येऊन पोहोचले. रामा थुगावला येऊन पोहोचले. एका ब्राह्मणाच्या वस्त्रीला मुक्काम करू. आता दुसऱ्या दिवशी सकाळी रिद्धपूर जवळ आहे, लगेच जाणं होईल. कारण आदल्या दिवशी साधांशाचा चालण्यामुळं, अति वेगानं चालण्यामुळं तिचा पाय मुरगळलेला, चालल्या जात नाही. आता एवढी रात्र का होत नाही तर थांबू, कारण साधांशा स्थूळ होत्या. त्या ब्राह्मणाच्या पडवीला थांबण्याचा विचार केला. ब्राह्मण बाहेर आला. विचारलं आई कुठून आल्यात? रिद्धपुराला जायचं आहे बाबा. अदृष्टाचं साह्य झालं, व्यवस्था अगदी व्यवस्थित झाली. कुठेतरी भिक्षा भेटायची, कुठेतरी खायचे, कुठेतरी पाणी भेटायचं, असा तो चाललेला प्रवास होता. आणि त्या दिवशी साधांशाने परत रात्री विचार केला, आज 4था दिवस आहे. 11 दिवस स्वामी उपाशी आहेत, आज 15वा दिवस निघाला, मी अजून देवापर्यंत पोहोचली नाही. आणि मी तर जेवत चालली, पाणी पीत चालली, माझा देव जेवत नाही तिथे. आणि रात्री साधांशाने ठरवून टाकलं की उद्या श्रीप्रभू गोसाव्याच्या श्रीचरणाचं चरणोदक तेच पाणी, श्रीप्रभूच्या ताटातला उच्चिष्ट प्रसाद तेच अन्न. मी तोपर्यंत अन्नही घेणार नाही, पाणी घेणार नाही. विचार केला, स्मरण केलंच. झोपण्याकरता झोपल्या, पण झोप येत नव्हती. दिवस कधी निघल वाट पाहत होती. सकाळी उठल्या आणि रिद्धपुराच्या दिशेनं निघालेल्या आहे. रिद्धपुरापर्यंत पोहोचल्या. अभयसाला भेटल्या. अभयसाने पाणी पुढे केलं. ते म्हणले नाही, श्रीप्रभू गोसाव्याच्या चरणोदक तेच मला पाणी. अभयसा श्रीप्रभू गोसाव्याच्या जवळ गेल्या. सांगितलं साधा आलेली आहे. रावळं तिने पाणी घेतलं नाही, अन्न घेतलं नाही. तुमच्या पायाचं चरणोदक तेच तिला पाणी पाहिजे आहे. तिथं सांगायची गरज नाही, तो सर्वत नाही, सर्वदान आहे. पण तरी अभयसाने निरोप पोचवला. श्रीप्रभू गोसावी लगेच उठले. आपले दोन्ही श्रीचरण खाली सोडले. चरणोदक काढायला लावलं. ते पाणी साधांशाला दिलं लगेच. रावळं ती जेवली नाही हो, मेली. ताट आण म्हणलं. श्रीप्रभू बाबांनी लगेच ताट वाढून आणायला लावलं. 18 दिवसाचा उपास फक्त साधांशामुळे सोडला. ही प्रसन्नता श्रीप्रभू गोसावीची साधांशावर आहे. ती साधांशा रिद्धपूर चरित्रामध्ये, गोविंदप्रभू चरित्रामध्ये आम्हाला पहा कशी दिसते आहे. तीच साधांशा ज्यावेळेस आम्ही स्मृतिस्थळात शोधायला जातो त्यावेळेस साधांशाचं पहा तुम्ही कसं आहे. आम्हाला म्हटलं जातं ना हिंदूचे, आम्ही हिंदू देशक आहोत. हिंदू देशक नाही, आम्ही हिंदू रक्षक आहोत. निंब्याला आचार्यांचा आश्रम आहे. खलाशाची धाड येते आहे. येणाऱ्या धाडी त्या परमार्गाचं नुकसान होणाऱ्या बायांची आबरू लुटल्या जाते आहे.
त्यांचा धर्म भंगवला जातो आहे. आचार्यश्री घाटाकडे निघालेले आहेत. निघत असताना तरुण स्त्रियाला घेऊन आचार्यश्री जोरात निघालेले आहेत. पण काही वयस्करही होती, सर्वांना चालणं शक्य नाही. आणि मग आचार्यश्रींनी सांगितलं की साधे हो, तुम्हासी गोसाव्याचा वर, तुम्ही आता तिथेच थांबा. परळी वैजनाथाचं मंदिर आहे, त्या मंदिरात तुम्ही थांबा. कारण डोमेग्रामला असताना आमच्या सर्वज्ञांनी साधांशाला वर देऊन टाकला आहे. डोमेग्रामची ती लीळा आहे. पहा तुम्ही, चरित्राचा आम्ही अभ्यास करतो, लीळा वाचतो, पण खऱ्या अर्थानं त्या लीळा आमच्या अंतःकरणात ठसत नाही. आम्ही अंतःकरणात त्या लीळा उतरूनच घेत नाही. डोमेग्रामला असताना साधांशाला आमच्या श्रीभाऊ सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी वर दिला होता. जाणारे ते बैल पकडून घेऊन जात असताना स्वामींनी ती भविष्यवाणी करून टाकली होती की म्लेच्छ येतील, ऐशेची तुम्हासी धरून घेऊन जातील. आणि घाबरलेली साधांशा म्हणते, देवो ऐसे न हो बाबा. स्वामी म्हणतात की ना भिया साधे हो, घाबरू नका. ते अभयाचं वचन, तो अभयाचा वर साधांशाला होता. आचार्यांनी ती आठवण करून दिली की साधे हो, तुम्हाला गोसाव्याचा वर आहे, तुम्ही ह्या परमार्गाचं रक्षण करा, परळी वैजनाथाच्या मंदिरात थांबा. सोबत असलेले तो वयस्कर परिवार, काही स्त्रिया होत्या, काही वृद्ध होते, सर्वांना अगदी मधी बसवलं. चालण्याकरता हातात एक काठी होती, ती काठी घेऊन साधांशा परळी वैजनाथाच्या पायरीवरती बसलेली आहे. म्लेच्छांची धाड येत होती. येणाऱ्या टोळी आलेली टोळी साधांशाला दिसली. विचारलं, बुद्धे, फार कळती नाही हिंदी. साधांशा म्हणती, ही चक्रधराची दासी येल्लो असे. त्यांना मराठी कळाली की नाही माहीत नाही, पण आलेली धाड तशीच्या तशी निघून गेली. साधांशा वाचल्या, परमार्गातल्या स्त्रिया वाचल्या नाही, परळी वैजनाथाचं मंदिर वाचलं. जे 12 ज्योतिर्लिंगामध्ये असलेलं ते परळी वैजनाथाचं मंदिर वाचलं. मग आम्ही हिंदू द्वेष्टे कसे? आम्ही हिंदू रक्षक आहोत. सांगितला पाहिजे ना आम्ही आमचा इतिहास. नाही सांगत आम्ही. अनेक मंदिरांची तोडफोड झाली, अनेक मंदिरं तुटली, पण हिंदूचं रक्षण करणारी साधांशा त्या परळी वैजनाथाच्या पायरीवर बसलेली. श्री चक्रधराची दासी येल्लो असं एवढं म्हटल्यामुळं गेलेली टोळी तशीच्या तशी निघून गेली आहे. ती साधापा स्मृतीस्थळामध्ये आम्हाला कशी दिसते आहे. ज्या परमेश्वराची अपार प्रसन्नता या लोकांवर होती, या भक्तांवर होती, ते भक्त खऱ्या अर्थानं ते आचरण त्यांनी तसं केलं म्हणून ते कैवल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आम्ही नाही जाऊ शकत. पाहतो आम्ही सरल्यानंतर पटकन आमचा एक फोटो बनवण्याकरता कोणीतरी जातो, तो कॅम्प्युटरवर बसलेला, तो कॅम्प्युटरवाला पटकन आमच्या नावापुढे लिहून टाकतो कैवल्यवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. खरं आम्ही स्वर्गाला जाऊ? खरं कैलासापर्यंत जाऊ? खरंच कैवल्याला जाऊ? कैवल्याचा प्रवास कसा आहे? परमेश्वराला प्राप्तीचा प्रवास कसा आहे? लिहिलेल्या एका शब्दामुळं कैवल्य नाही भेटणार आम्हाला, परमेश्वर नाही भेटणार आम्हाला. आणि आम्ही मोठ्याने वाचून सांगतो कैवल्यवासी झाले. अरे कसे काय झाले कैवल्यवासी? कैवल्यापर्यंत जाण्याचा प्रवास कसा आहे? स्वर्गापर्यंत जाण्याचा प्रवास कसा आहे? ती भक्ती तुम्हाला त्या पद्धतीने करावी लागणार आहे. ते नामस्मरण त्या पद्धतीने करावं लागणार आहे. नुसतं नामस्मरणाच्या लाखोळ्या वाहून चालणार नाही. 1,00,000 स्मरणाच्या लाखोळ्या आहेत बस. 1,00,000 स्मरण मोजण्याकरता पहा तुम्ही, ती गाठीमध्ये एक असा दोरा घातलेला असतो, त्याला लाखोळी म्हणतात. ती लाखोळी मागे लाखोळी वाढत जाते, स्मरण नाही वाढत. अंतःकरणातनं ज्यावेळेस ते स्मरण होतं त्यावेळेस तो परमात्मा येत असतो. काल तुम्हाला नाथोबाई बाबांनी सांगितले होते की भक्त तसा असला पाहिजे की त्या भक्ताची खऱ्या अर्थानं ती पात्रता असली पाहिजे की नाही, ते माझा देव श्री चक्रधर तिथं येईल म्हणजे येईलच. त्या भक्ताला घेण्याकरता देवाला यावं लागलं पाहिजे. असा तो भक्त आपल्याला बनायचा असेल तर हे स्मृतीस्थळातले जे पात्र आहेत, हे आचार्य आहेत, ते आपले शोधता आले पाहिजे. माणूस आपल्याला शोधता आला पाहिजे. कसा शोधणार आहे आपण माणूस? पाहतो आपण सगळे प्रापंचिक आहोत, शेतकरी आहोत. बैल घ्यायला गेल्यानंतर बैलाची परीक्षा असते ना, आहे की? कशी परीक्षा असते बैलाची? त्याची शेप पाहिल्या जाते, त्याचे दात पाहिल्या जातात, आहे की? गाय घ्यायला गेल्यानंतर गाईची सडं पाहिल्या जातात, आहे की? माणसाची कशी परीक्षा आहे? कसं ओळखायचं हा माणूस कसा आहे? पहा तुम्ही, आमच्या अधिकरणं कशी होती, कशी ओळखायची ती माणसं? ही पात्रच नाहीत, लहान लहान मुलंसुद्धा आहेत. या पंथाचे तिसरे आचार्य परशुराम व्यास एका झाडाखाली स्मरणाला बसलेले आहे, विजन चाललेल्या, आणि त्याच झाडाच्या जवळ एका झाडाखाली 10-12 लहान लहान पोरं एकत्र झालेली आहेत आणि झालेल्या या पोरांचा एक खेळ चाललेला. दिवस असेच उन्हाळ्याचे असावे, आंब्याचे दिवस होते.
त्या झाडाला आंबे आलेले होते आणि या पोरांचं ते आंबा पाडण्याचा उद्योग चालू होता. दगडामागे दगड मारायचे आणि तो आंबा कसा पडेल म्हणून या प्रत्येकाची ओढ लागलेली आहे. त्यामध्ये सुद्धा एक पोरगा आहे, तोही तो आंबा पाडण्याचा प्रयत्न करतो. सर्व एकाच आंब्याच्या पाठीमागे लागले. ते अगदी शेंड्याला असलेला जो आंबा होता तो थोडा पिवळा झालेला होता, शाख त्याची तयार झालेली होती. त्या एका आंब्याच्या मागे सर्व लागलेले होते. कुणाकडनंच आंबा पडत नव्हता. त्या अर्धा मुलातले बाकीचे मुलं कंटाळे हळूहळू निघून गेले. पण एक मुलगा होता, तो हल्लाच नाही. त्यांनी तो आंबा पाडलाच. आंबा हातात घेतला आणि अगदी आनंदाने कुदायला लागला. जवळ बसलेल्या परशुराम व्यासाने आवाज दिला, बाळा इकडे ये रे, आंबा मला देतोस? ज्या आंब्याकरता अर्धा पाऊण तास हा 12-13 वर्षाचा पोरगा अगदी प्रयत्न करून अगदी कष्ट घेऊन त्यांनी तो आंबा पाडला, पटदिशी परशुराम व्यासाच्या हातावर ठेवून दिला. त्यांनी पाठीवर हात ठेवलं. बाळा तुझं नाव काय? हरी. तुझ्या वडिलांना मला भेटवतोस? हो बाबा. भिक्षा अवसराकरता ज्यावेळेस गावात गेले त्यावेळेस याच्या वडिलाला परशुराम व्यास भेटले आणि भेटलेल्या परशुराम व्यासाने सांगितलं, या हरीला माझ्यासोबत पाठवता का थोडी? पिताही तितका उदार होता, म्हणजे बाबा घेऊन जाणार. आणि हरीचा प्रवास परशुराम व्यासांच्या सोबत सुरू झाला. अगदी आठवण विजनादिक्रमे प्रत्येक गावाला जायचं, थोडाफार धर्म जसा सांगता येईल तसा त्याला सांगायचा आणि प्रवास चालू झाला. प्रवास करत करत परशुराम व्यास वांबोरीला जाऊन पोहोचले. वांबोरी आज जिथं मामाश्रींचा आश्रम आहे, त्या वांबोरीला पोहोचले. गावामध्ये एक धर्मशाळा शोधली. त्या धर्मशाळेमध्ये रात्रीचा मुक्काम झालेला आहे. तिथं जाईपर्यंत परशुराम व्यासालाही थोडीशी आसक्ती आलेली आहे, ताप अंगात फणफणत आहे. सायंकाळची भिक्षा झाली. रात्री निराव्या करता म्हणून त्या धर्मशाळेत दोघांचा मुक्काम झालेला आहे. परशुराम व्यास तापाने पडलेले आहेत. हरी नावाचा असलेला हा मुलगा परशुराम व्यासांच्या जवळ बसलेला आणि त्या तापेमध्ये परशुराम व्यासांचं बरळणं चालू झालं. ते काय म्हणत होते काय माहिती, पण हरीला कुठून तरी एक कोळसा सापडला. हरी त्या भीतींवरती ते जे बोलायचे ते लिहायला सुरुवात केली. भीतीच्या भीती रंगवत होता हरी. अगदी पहाटे स्मरणाची वेळ झाली, त्या वेळेपर्यंत त्यांच्या तोंडातनं येणारी तर प्रत्येक शब्द हरीने त्या सगळ्या भीतीवरती कोरायला सुरुवात केली. थोडा ताप कमी झाला. पहाटे पहाटे ते उठले. उठून पाहतात त्या भीतीवरती लिहिलेली ती वाक्य आणि त्याला विचारलं, अरे हरी हे लिहिलं कोणी? महावाक्यासारखं प्रमेय आहे, अष्टपरीसारखं प्रमेय आहे, जे कधी सांगितलं जात नाही. हे महावाक्याचं प्रमेय इथं आलं कसं? त्यांनी सांगितलं, आचार्य तुम्ही रात्री काय बोलत होता मला नव्हतं कळत, पण तुम्ही जे बोलायचे ते मी लिहित होतो. आणि पटदिशी परशुराम व्यासाने हरीला छातीला कवटाळलं. सांगितलं, बाळा तू साधा नाहीस रे. सिद्धांत गर्भ अर्थ सांगावा ऐसा तुझा अधिकार. ते सिद्धांत हरिव्यास, पेटे हरिव्यास आमच्या या परमार्गात आलेले. 24 पक्षकारांमध्ये त्यांचा एक पक्षही आहे. ही विद्वान लोक अशी परमार्गाच्या दिशेने जोडल्या गेले. त्यांची परीक्षाही अधिकरणाने तशीच केलेली होती. पहा तुम्ही, आम्हाला नाही येत परीक्षा करता. आम्ही डॉक्टरच्या पुढे गेल्यानंतर तो डॉक्टर टेटस्कोप घेतो, त्याच्याने आम्हाला तपासून काढतो, पुन्हा आम्हालाच विचारतो खोकला येतो का. मग इतक्या वेळ काय तपासलं? आपल्याला माणूस नाही तपासता येत. तो किती दिवस राहू शकतो, किती धर्म आचरू शकतो, नाही आपल्याला त्याचा अधिकार तपासता येत. पण ह्या अधिकरणांजवळ खऱ्या अर्थानं त्या पूर्वसुरींजवळ ते अधिकार तपासण्याचं एक वेगळंच यंत्र होतं. प्रत्येक गोष्टीतनं ते अधिकार तपासत होते, मगच शास्त्र सांगत होते. पहा तुम्ही, पूर्वी आमचं शास्त्र सांगितलं जात नाही, आमच्यावरती बदनामी आहे, सांगतच नाही बाबा तुम्ही लोक. अरे सांगायचं कुणाला? ती घेण्याची आमची जिज्ञासा तर असली पाहिजे, तो आमचा अधिकार तर असला पाहिजे, ती ओढ तर आमच्यात असली पाहिजे, तर ते शास्त्र सांगितलं जाईल ना. तो ईश्वराचा ठेवा आहे. धन्याचा तो माल, मी तव भार हा माल. तो धन्याचा माल आहे. ते भांडार फक्त मीठ मिरची करता, चटणी करता फोडायचं आहे का? नाही, तो धन्याचा माल आहे. दिलेला तो सिद्धांत गर्भ तुमच्यापर्यंत उतरलाही पाहिजे, तुमच्या अंतःकरणात बसलाही पाहिजे, ठसलाही पाहिजे, त्यावेळेस ते सांगितलेलं शास्त्राचं खऱ्या अर्थानं चीज होणार आहे. ब्रह्मविद्या माऊली आई मळे माखल्या ती धुवे, इतकी सहजासहजी नाही भेटत. नव्हते सांगत आमचे पूर्वज, ते सांगतच नव्हते. त्यांचा तो जो गर्भित अर्थ आहे तो नक्की सांगत नव्हते. त्याच्यातला धर्म पहिले तपासून घ्यायचे, त्याच्यातला माणूस पहिले जागा करून घ्यायचे,
मग त्याला धर्म सांगितला जायचा, मग त्याला धर्म शिकवला जायचा. आम्ही तुम्ही आमच्या मुलांना नाही करत आम्ही संस्कारी. आम्ही सांगत असतो अहो उपदेश देऊन टाका, नाही बाबा अजून तो लहान आहे, त्याला मोठं होऊ द्या, त्याला लायक होऊ द्या. त्याला लायक बनवण्याच्या मागे आम्ही लागलेला असतो. मग तो इतका लायक होतो, इतका लायक होतो ना की म्हातारपणी तुम्हाला तो नालायक म्हणतो. आणि मग तुम्ही आम्हाला सांगतात बाबा पोरगं तर मला नालायक म्हणायला लागलं. जर बालपणातच त्याच्यावर त्या धर्माचे संस्कार जर केले गेले ना तर म्हातारपण सुखात जाणार आहे. पाहतो आम्ही मुलांना शिकवण्याच्या मागे लागतो, इंग्लिश मिडियमला टाकतो, भारी स्कूलला टाकतो. कशा करता की हा चांगल्या नोकरीला लागला पाहिजे, चांगला पैसा येणे आणला पाहिजे, गरजेचा आहे पैसाही, आमचं म्हातारपण सुखात जाईल. पण त्याच्यात जर धर्म असला ना तरच म्हातारपण सुखात जाईल. नुसता तो शिकून तुम्हाला खऱ्या अर्थानं सुखात नाही ठेवू शकत. आणि म्हणून ही लोक प्रत्येक गोष्ट धर्म देताना सुद्धा तो तितका संस्कारित आहे का, तितका अधिकार त्याचा आहे का ते तपासल्याशिवाय त्याच्यापर्यंत धर्म पोचवतही नव्हती. त्या लेण्यांचं चिंतनही तशा पद्धतीनं करून त्याच्याकडून घेतल्या जायचं. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थानं त्याच्या धर्माचाही उद्धार होत नव्हता. पाहतो संस्कारावरती आपण आलो होतो की संस्कार कसे असले पाहिजे. छत्रपतीचा आम्हा सगळ्यांना वेड आहे. आजही छत्रपती आमच्या सगळ्यांच्या हृदयश्रेयासरावर राज्य करतायत. छत्रपतीवरती संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंनी कसे केले म्हणून ते छत्रपती घडले. आमचंही चाललं आहे छत्रपती घडवण्याचं. पण आम्हाला काय वाटतं छत्रपती शेजारच्या घरात आला पाहिजे, आपल्या घरात नको. आपण पोरगा बाहेर निघायला सर्व सांगतो भांडणात पडू नको, वापस ये. माणूस संस्कारित असला पाहिजे, धर्मानं दृढ असला पाहिजे, त्याच्यात धर्म आपल्याला ओतता आला पाहिजे. तो आमच्याजवळच नाही, आम्हीच वाचत नाही, आम्हीच अभ्यासत नाही, पोरांजवळ कधी सांगणार. पाहा तुम्ही कथेला, तुम्ही रात्री पाहा तुम्ही कथेला तरुणांची गर्दी कमी असते. प्रवचनांना मंदिरांना कथेला तरुण येतच नाही. ते म्हणतात नाही काय त्याच कथा, त्याच गोष्टी, पुन्हा त्याच काय ऐकायच्या. हो कथा त्याच आहेत पण व्यथा कुठे बदलल्यात. कथा जरी त्या असल्या तरी आजही व्यथा त्याच आहेत ना. एका द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याकरता द्वारकाधीशाने यावं. इथं तर आज रस्त्यावर त्या स्त्रीची आवरू लुटल्या जाते. आज द्वारकाधीश कुठं झोपले. द्वारकाधीश जिथे आहे तिथंच आहे, आम्ही झोपलो. व्यथा पाहा तुम्ही, व्यथा नाही बदलल्या. एका परीक्षितीच्या रक्षणाकरता त्या भगवान गोपालकृष्णांनी, पहिल्या दिवशी आपण परीक्षिती ऐकलं ना, परीक्षितीच्या गर्भात जाऊन रक्षण केलेलं आहे. त्या चतुर्भुजाला शेवटपर्यंत तो शोधत होता. आज भ्रूणहत्याही पहा तुम्ही किती होत आहेत. आज का नाही होत त्या गर्भाचं रक्षण. कारण आमच्यातली माणुसकी संपली, आमच्यातली नीती संपली, आमच्यातला धर्म संपला. कारण हे कलियुग आहे. इथं हिंसा पापातव नरक, आसूळ इथं सगळी हिंसाच आहे. आमच्यातला अविधी वाढत गेला की आम्ही हिंसेच्या दिशेने जातो, अधर्माच्या दिशेने जातो. आणि मग आम्ही जरट होत चाललेलो. पहा तुम्ही सूत्रपाठाचा अभ्यास आम्ही करतो, सूत्र आम्ही अनेक अभ्यासतो, पण जे सूत्र गरजेचे आहेत त्या सूत्राचा कधी आम्ही अभ्यास करत नाही. जरट हा धर्मी अधिकार नाही, आमच्यात जरटत्व येत चाललेला आहे. कसा राहील आमच्या ठिकाणी धर्माचा अधिकार. आमच्या ठिकाणी धर्माचा अधिकार येण्याकरता खऱ्या अर्थानं आम्ही त्या विधीवरती असलो पाहिजे. अविधी ते प्रसवे, अविधी तो पुरुष धर्मापासून जाय. छोटे छोटे अविधी आम्हाला ग्रासतात तर आम्ही धर्मापासून भ्रष्ट होत चाललेलो आहोत, देवापासून लांब चाललेलो आहोत, साधूपासून लांब चाललेलो आहोत. साधू दिसल्यानंतर आम्हाला दंडवत करायची लाज वाटते. कारण आम्हाला आमचा इतिहासच माहीत नाही, त्या दंडवताचं महत्त्वच माहीत नाही. दर्शनानं आमचे कितीतरी पाप नासणार आहेत. येणारे ते साधू असतील, आम्ही दंडवत या शब्दाने त्यांना तोषवू शकतो, नाही ईश्वराला तोषू शकतो. आमच्या पापांनाही थांबवू शकतो. दर्शने हरती दंभ. नुसत्या दर्शनानं आमच्यातला अहंकार संपणारा. पण आम्हाला तो दंडवती म्हणता येत नाही. बाबा आले आता काही मागतील की काय म्हणून आम्ही दंडवत करण्याचे लांब निघून जातो. किंवा आमच्या अनेक अडचणीपासून आम्ही लांब निघून जातो. म्हणजे आपण आपल्या धर्मापासून लांब जातो याची काळजी आपल्याला जर शोधायची असेल, याचं आत्मपरीक्षण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला या स्मृतिस्थळासारख्या ग्रंथांकडे जावं लागणार आहे. कसा होता या लोकांमध्ये धर्म.
कसा धर्म यांनी जोपासला, कसा तो आमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचला. त्या धर्माला आम्हाला वाढवता येत तर नसेल, पण किमान आमचा धर्म तरी आम्हाला करता येतो ना. या स्मृतिस्थळामध्ये आमच्या आचार्यश्रींची एक स्मृती येऊन जाते. एक ब्राह्मण आलेला, त्या ब्राह्मणाने विचारलं, या अनित्यवत प्रपंचाचा नाश करण्याकरता काही आहे का? हा प्रपंच अनित्य आहे का नित्य आहे? आचार्यश्रींनी सांगितलं अनित्य आहे. तिथून पुढचे शब्द त्या ब्राह्मणाला सूचना झाली. दंडवत केला, उठून निघून गेला. त्यावेळेस आचार्यश्री म्हणतात, आत्महिताकारणे या शास्त्राचा आम्ही अभ्यास केला. आपल्या आत्महिताकरता आपल्याला शास्त्र अभ्यासायचं आहे. ही ब्रह्मविद्या माऊली आहे. मळे माखल्या ते धुवे. आम्ही आमच्या दोषांनी, आम्ही आमच्या अविधीने ग्रासल्या गेलेलो आहोत. ते दोष आम्हाला धुता आले पाहिजे, त्या दोषातनं लांब होता आलं पाहिजे. ती जिज्ञासा आमच्यात निर्माण झाली पाहिजे, तर ती ब्रह्मविद्या माऊली, ते शास्त्र आमच्यामध्ये असलेल्या त्या दोषांचं क्षालन करणार आहे आणि मग आपण ईश्वरापर्यंत जाणार आहोत. असं जाऊ शकत नाही आपण. आत्महिताकारणे आपल्याला ते शास्त्र घेता आलं पाहिजे. नका घेऊ आत्महिताकारणे. आचार्याने तिथून पुढे जाऊन सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला नाही करायचं, तुमचं आत्महित नका करू, पण किमान याच्याकरता तर जिज्ञासा करा, ही सृष्टी कशी निर्माण झाली असेल, ही सृष्टी निर्माण करण्यामागे ईश्वराचा काय हेत असेल, ही तर जिज्ञासा करा. याकरता तर विचार करा, याकरता तर शास्त्र अभ्यासा. हा प्रपंचाचा बांधा, पाची भूते तिन्ही गुणाचा बांधा आहे. हा कशाकरता केला असेल? आम्हाला दिलेलं मनुष्य देह कशाकरता दिला असेल? इथं तर मनुष्यही दुर्लभ आहे, देवही दुर्लभ आहे. देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ. आम्हाला देवाची आठवणही येत नाही, देवही दुर्लभ आहे, मनुष्य जन्मही दुर्लभ आहे. 84 लाख योनीनंतर भेटलेलं आपल्याला मनुष्य देह आहे. 83,09,900 येवण्या प्रत्येकाच्या संपलेल्या आहेत आणि उद्धाराकरता भेटलेलं हे एकच द्वार आहे. इथं जर कधी आपला उद्धार झाला नाही तर कुठेच नाही. मनुष्य देहातच नाही. आचार्यश्री तर याच्याही पुढे जाऊन सांगतात, ये ना अवतारे जो न उद्धरे तो काहीच ना उद्धरे मा उद्धरे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा अवतार असा आहे की या अवतारानं जर आमचा उद्धार होणार नसेल तर आमचा उद्धार कशानेच होणार नाही, कोणीच नाही करू शकत. एक तर आम्ही कलियुगाच्या इतक्या शेवटी आलो ना, त्या कलियुगाची चटकी, त्या कलियुगाच्या झळा आम्हाला पोचतायत, कळत नाहीत. कलियुगाच्या खूप शेवटी आपण आहोत. इथं शिल्लक काहीच राहिलेलं नाही. कलियुगाचा अर्थ करताना आमची भाष्यकार करतात, कली म्हणजे आकळी. इथं आकर्ष बसत चाललेलं आहे. पाहतो कशाला आकर्ष बसला? वयाला आकर्ष बसलेला आहे. 100चं वय आमचं टिकतो आपण 100 वर्ष. 60-70 कधी संपून जातोय आपण. उंचीला आकर्ष बसलेला आहे. पहा तुम्ही आता 7वी-8वीची पोरं पहा आणि पहिले आपली 3री-4थीच्या वयाची, आपल्या वयाचा विचार करा. आपण 4थीत होतो, आता त्यांचं 8वीचं वय आहे. उंचीला आकर्ष बसलेला आहे. आमच्यात धीर शिल्लक राहिला नाही, आमच्या धीराला आकर्ष बसलेला आहे. आमच्यातला धर्म संपला, आमच्या धर्माला आकर्ष बसलेला आहे. आमच्यातलं सत्व संपलं, सत्वाला आकर्ष बसलेला आहे. हे कलियुग आहे आणि या युगात जर आम्ही आमचा उद्धार करण्याचा मार्ग आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, ते नाम आमच्यापर्यंत आलेलं आहे, ते शास्त्र आमच्यापर्यंत आलेलं आहे. आपण प्रत्येक गोष्टीकरता वेळ काढतो, पण देवाकरता, धर्माकरता, शास्त्राकरता, अभ्यासाकरता आमच्याजवळ वेळ नाही आहे. पहा तुम्ही, आम्ही फिरत असताना, फिरताना विचारतो स्मरण किती होतं? बाबा वेळच नाही. पहा तुम्ही, आता तुमचा वेळ वाया कुठं जातो. पहा तुम्ही, सकाळी एकदा बाथरूममध्ये जर आपण गेलो तर 1 तास बाहेर येतो का? नाही येत. आमच्या माऊल्या आरशा पुढे गेल्या, 1 तास सरकतात का आरशापासून बाजूला? नाही सर. किती वेळ वाया जातोय आमचा. इथं आयुष्य संपत चाललं, आयुष्याचा मर्यादा संपत चालली आणि आपण म्हणतो नाही आता राहू द्या, म्हातारपणी पाहू. कोणी पाहिलं ते म्हातारपण कसं येणार आहे? आयुष्य संपत आपण निघून चाललेलो आहोत. हा काळ आपल्याला खातो आहे, त्या काळाचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. आत्महिताकरता जरी आपल्याला शास्त्र घ्यायचं नसेल तर खऱ्या अर्थाने या शास्त्राची महिमा काय आहे, या परमेश्वराची महिमा काय आहे, माझा उद्धार कसा होईल. पहा तुम्ही, सकाळी भगवद्गीतेचं पारायण आपण करतो, त्या 6व्या अध्यायात द्वारकाधीश सांगतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं मौसादय आत्मनो आत्मन्वंदूर आत्मैवरी पुरात्मन. तूच तुझा उद्धार करू शकतोस अर्जुना. तूच तुझा शत्रू आहेस, तूच तुझा बंधू आहेस, तूच तुझा मित्र आहेस.
आपणच आपला करू शकतो, बाहेरून येऊन कोणी करणार नाही. बाबा येतील भागवत सांगून जातील, येणारे बाबा येतील वेगळा ग्रंथ सांगून जातील, आम्ही येऊ शास्त्र सांगून जाऊ, परंतु ते आम्ही आमच्यात किती उतरवलं, आम्ही आमच्यात ते किती घेण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आमचा उद्धार होणार आहे. असा आमचा उद्धार होऊ शकत नाही. मग आपण आपले शत्रू झालो का मित्र झालो? आपण आपलाच घात करतो आहोत. पहा तुम्ही, मिळालेलं शास्त्र, मिळालेलं तत्व, मिळालेलं नाम, ते 18 अक्षराचं मिळालेलं नाम आम्हाला खऱ्या अर्थानं मोक्षाची गुरुकुल्ली आहे. त्या नामाचं महत्त्व आम्हाला राहिलं नाही. ते नामच आमच्या पाठ नाही आहेत. पहा तुम्ही, बरेच शोधून सापडतील इथं, नामच पाठ नाहीत आमचं. अहो, त्या 18 अक्षराचं मंत्र तो आमच्याजवळ भेटलेली गुरुकिल्ली आहे, मोक्ष मार्गाची गुरुकिल्ली आहे ती, जी परावाणीतनं घोळून आलेली आहे. खडकुलीला आचार्यांचा संन्यास झाल्यानंतर सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी त्या पंचकृष्णाचं निरूपण केलेलं आहे. ती नामं सांगितलेली, ते नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पहा तुम्ही, नामाचे 10 आपण इथे केलेले आहे. त्या नामाचे 10 फायदे तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्ही वाचलेले, अभ्यासलेले आहेत, ऐकलेले आहेत, दिवस झाले असतील, परंतु ते फायदे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. नवरात्रात येतो आम्ही स्मरणाला, करतो आम्ही तसं स्मरण. इथं येऊन बसल्यानंतर आम्हाला घर आठवतं, नेमकं कुलूप लावलं का नाही, जनावरं बाहेरच होती, पाणी पाजलं का नाही, पोरगं उठलं असेल, आता शाळेत जायची तयारी, त्याला दूध द्यावं लागेल. ते सकाळचे 2 तासही आमचे इथं नसतात, ते घरी असतात. अशा नामस्मरणानं देव नाही भेटणार. 2 दिवस 4 दिवस काहीतरी करायचं म्हणून करायचं, त्याच्याने देव नाही भेटणार. ते नामस्मरणाची आम्हाला खऱ्या अर्थानं त्या अंतःकरणातनं आठवते देवाचा असला पाहिजे. उठता बसता त्या परमेश्वराचं नाव आम्हाला घेता आलं पाहिजे. पहा तुम्ही, काल तुम्हाला नाथोबा बाबांनी सांगितली होती, भोळे बाबडे आहेत नाथोबा, पण खरं बोलायचे. आम्ही नाही बोलत खरं. डोमेग्रामची घटना आहे. रे नायकाकडे भोजनाचं आमंत्रण होतं. सगळा भक्तपरिवार भोजनाकरता पोहोचला आणि सगळा भक्तपरिवार भोजनाकरता पोहोचला. स्वामी बसले, स्वामींची आरोगणा चालू आहे आणि स्वामींच्या पुढं नेमकी नाथोबा बसलेले आहे. स्वामी नाथोबाकडे सारखी पाहत होते. स्वामींची आरोगणा झाली, शतपावली चालू झाली आणि शतपावली करताना स्वामी नाथोबाला म्हणतात, मंडळी का तुम्हा जेवता हे आठवते हो? जेवण करत असताना तुम्ही आमची आठवण केली का? भोळा होता बिचारा, माझ्यासारखा चबरा असतात मोठा, तर मग तुमची नाही करायची तर कोणाची करायची? पण नाथोबा खरं बोलले. ते म्हणले, नाही देवा, मी नाही आठवलं. देवाने आठवणीची ती जागा सांगितली. तुम्हा शयना असनी भोजनी परमेश्वर व्हावा. शयन म्हणजे झोपण्याची जागा, सुखस्थान आहे ते. दिवसभर आम्ही दमून आलेलो, थकून आलेलो आहोत, त्यावेळेला अगदी आम्हाला त्या सुखस्थानाकडे जात असताना देवाची आठवण झाली पाहिजे. जेवणाला भोजनाचं जे ताट समोर आलेलं आहे, तिथं पक्वान नाही, भूक लागलेली आहे, त्यावेळेस आम्हाला फक्त ते पदार्थ दिसतात, देव नाही आठवत. हुशार होते आमचे पूर्वज. जेवायला बसल्यावर देवाचं नाव घ्या का म्हणायची? काय करा, देवाचा जय करा, मग सुरुवात करा. कशा करता? येणं प्रकारे तुमच्या तोंडात देवाचं नाव आलं पाहिजे, की असलेली ती पदार्थ तुम्हाला त्या देवाच्या कृपेमुळे मिळालेली आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या देवाची आठव असली पाहिजे. देवाने ते अगदी स्मरणाच्या त्या जागाही आम्हाला सांगून टाकलेल्या आहेत की स्मरण देवाचं कुठं करायचं आहे. आणि म्हणून आपण जर आपला उद्धार करायचा ठरवत असू, या पात्रांसारखं होण्याचा विचार करत असू, तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्या दिशेने आपला प्रवास चालू करावा लागणार. आपला प्रवास भरकटलेला. पाहतो कणाशीच्या असतील, जाळीच्या बाबाच्या असतील, नुसत्या खेटी केल्यानं आपण उपदेशी नाही, आपला उद्धार होणार नाही. आपण शास्त्र अभ्यासू, स्मरण करू, तरच आपण उद्धाराच्या दिशेने जाणार आहोत, अन्यथा आपण उद्धाराच्या दिशेने जाऊ शकत नाही. सकाम भक्ती आहे, मान्य आहे. अडचणीकरता आपल्याला सकाम भक्ती करावी लागणार आहे. सकामतेतून आपण निष्कामतेवर येतच नाही, तिथंच गुरफडतो आहोत. भरकटलेला आपला प्रवास. आपल्याला त्या निष्कामतेवर यावं लागणार आहे, त्या सकाम भक्तीला सोडावं लागणार आहे. तो अभ्यास खऱ्या अर्थाने त्या जिज्ञासेने करावा लागणार आहे. आचार्य स्मृतीमध्ये तेच तर सांगत होते की आत्महिताकारणे हे शास्त्र तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आपल्या आत्महिताकरता त्या शास्त्राचा अभ्यास करण्याची आपली तयारी आपल्याला करावी लागणार आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं आत्महित होऊ शकतं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. अनेक स्मृती आहेत. सिद्धांत हरिवासांसारख्या अनेक मुलं आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने तो देव मिळवण्याकरता पहा तुम्ही कशी तयारी केलेली आहे. अनंत नावाचा एक मुलगा याच स्मृतीस्थळामध्ये येतो.
आचार्यश्रींच्या जवळ आलेला आहे, तिथून परमार्गातून जाऊच नाही हे त्याला वाटायचं. पण आईला एकुलता एक आहे. शोध घेतला, समजलं की निंब्याला असेल आणि आई निंब्याच्या दिशेनं पोहोचली. येत असताना आई अगदी तयारीनिशी आलेली आहे. आचार्यांच्या जवळ गेली, पोहोचली. आचार्याला सांगितलं, हा माझा एकुलता एक मुलगा, याला पाठवा. त्या मुलाच्या अनेक प्रकारे समजुती घातल्या. त्यांनी सांगितलं, नाही आई, मला नाही यायचं आहे तिकडं, मला इथं बरं वाटतं. आचार्यश्री सांगतात ना, त्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, त्या देवाच्या गोष्टी मला आवडतात, मला इथं राहायचं आहे. त्याचा अधिकारी तितका फलद्रूप झालेला असेल. तो अनंत जायच्या तयारीत नव्हता. त्या आईने अगदी शेवटचं हत्यार उचललं. आचार्यश्रीला सांगितलं, याला पाठवत असाल तर ठीक, नाहीतर मी इथंच विष पिऊन इतका प्राणत्याग करून टाकेन. आचार्यश्रीने सांगितलं की अनंता माझ्याकरता जा रे. अनंता घरी पोहोचला आणि घरी आल्यानंतर 8-15 दिवसामध्ये त्याच्या मनात ते काहूर दाटत होतं की मला तिकडं जायचं होतं. तो ईश्वर मार्ग खऱ्या अर्थानं किती चांगला आहे, किती चांगली ती संत लोक आहेत, मला तिकडं जायचं होतं. आई मला इकडं का घेऊन आली असेल, याने असेल की काय असेल, कर्मधर्म संयोगानं त्याला ताप आलेला आणि त्या तापेने तो फणफणत पडलेला. आईने विलास चालू केला, अनेक वैद्य आणले, अनेक औषधी आणल्या, त्याचा विलास चालू आहे. अनेक दिवस थकून शेवटी ती त्याच्या उशाजवळ बसली आणि त्याला सांगते, अरे अनंत, अनेक विलास केले रे, तुझा ताप बरा होत नाही, काय करू मी आता. त्यावेळेस दिलेलं अनंताचं उत्तर पहा कसं आहे. काळजाला पीड पडतो. वय फार नाही आहे, 10-12 वर्षाचं वय असेल, पण अनंताचं उत्तर होतं आईला. आचार्यश्रींना विषयाची बाटली दाखवलीस ना, मग दाखव ना त्या काळाला आता विषयाची बाटली. सांग, माझ्या अनंताला सोडून दे, नाही तर मी विष घेईन. आणि 2 ते 5 दिवसामध्ये अनंताचा देह गेलेला आहे. ही पराकोटीला पोचलेली माणसं कुठं आहेत, आमच्यात कुठं आहे धर्म. आम्हाला तो सकामतेतून निष्कामतेमध्ये आणावं लागणारा, त्यावेळेस आम्हाला तो देव भेटणारा, त्यावेळेस त्या देवाचं शास्त्र आम्हाला कळणारा, त्यावेळेस त्या देवाच्या जवळ आम्हाला जाता येणारा. 10-12 वर्षाच्या पोरं अशी ज्यावेळेस वागत असतात, अशा वागताना त्यांचा आचार आम्हाला दिसत असतो, त्यावेळेस आम्हाला वाटत असतं की आम्ही कुठं आहोत. आम्ही तर अनेक दोषाने बरबटलेलो आहोत ना. आम्हाला धर्म मिळाला, धर्म कळाला, तरीसुद्धा तो धर्म आम्ही धर्माच्या पद्धतीने घेतच नाही. तो धर्म आमच्यापासून लांब निघून चालला, तो देव आमच्यापासून लांब निघून चाललेला. राहिले आमच्या आयुष्याचे किती दिवस राहिलेले आहेत. आतापर्यंतचा झालेला कालखंड जसाही झाला असेल तो जाऊ द्या, पण इथून पुढं तरी मी माझं आयुष्य सुधारवणार आहे. मला भेटलेलं, माझ्या श्री गुरुकडनं भेटलेलं नाम आहे, त्या नामाचं नामस्मरण करेन. मिळणारा जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये मी वाचन करेल. येणारे संत असतील, त्या संतांकडनं मी जिज्ञासा करेल. त्यांना दान देण्याची जशी आमची खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे ना, त्यांना विचारणं हे सुद्धा आमचंच कर्तव्य आहे. आल्यानंतर आम्ही त्यांना भिक्षा दिली पाहिजे, दंडवत केला पाहिजे, आमचं कर्तव्य आहे. पण त्यांना शास्त्रही विचारलं पाहिजे ना. पण ते विचारण्याकरता आमच्याजवळ अडचणीच नाहीत, आम्ही विचारतच नाही. आम्ही वाचन ज्यावेळेस करू, ग्रंथ ज्यावेळेस अभ्यासू, त्यावेळेस आम्हाला अडचणी येईल, त्यावेळेस आम्हाला ते प्रश्न पडतील. आणि मग ते प्रश्न आम्ही त्यांना विचारले ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही आमचा उद्धार करू शकतो. आणि म्हणून प्रवचनाला जात असाल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात असाल, तिथं स्वतःतली जिज्ञासा जागृत ठेवा. मादायसामध्ये जिज्ञासा होती, म्हणून जे शास्त्र आज आम्हाला भेटलेलं आहे. ज्या मायमाऊली मादायसाच्या नावानं त्या लीळाचरित्राची सुरुवात होते आहे. सर्वज्ञांच्या मुखातनं मादायसाची स्तुती आहे. म्हातारी जिज्ञासा, कुठे आमच्यात जिज्ञासा? धर्माबद्दल नाही, देवाबद्दल नाही, आमची जिज्ञासा वेगळ्याच गोष्टींबद्दल वाढत चाललेली आहे. आपल्याला त्या वाढणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या नश्वर आहेत, संपणाऱ्या आहेत. पण धर्म आम्हाला खऱ्या अर्थानं उद्धारू शकतो. आणि उद्धाराच्या दिशेनं जायचं असेल तर या शास्त्राचा अभ्यास आत्महिता करणे आम्हाला करता आला पाहिजे. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ते आत्महित आपल्याला करून घेता येणार आहे. स्मृतिस्थळामध्ये अनेक स्मृती आहेत, अनेक दाखले आहेत, अनेक पुरावे आहेत, परंतु धर्माकरता खऱ्या अर्थानं आम्ही आमच्यातलं समर्पण देत नाही, तोपर्यंत धर्म आमच्यापर्यंत पोचणार नाही. बोलण्यासारखं बरंच काही आहे, मला वाटतं माझाही वेळ तिथं पूर्ण होत आलेला आहे. आणि म्हणून याहीपेक्षा उद्यापासून माझ्यापेक्षा विस्तृत, कारण ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला हे सगळं शिकवलं ते तुम्ही अगदी 2 दिवसापासून अनुभवताय. एकच कथा 2.5 तास लांबवू शकतात आणि ती तुम्ही
उठू नये असं वाटतं. 2 तास कधी संपतात नाही कळत आम्हाला. आणि म्हणून त्यांच्या मुखातनं ज्यावेळेस तुम्ही स्मृतिस्थळ ऐकाल, जशी भागवतावरती पकड आहे तशी स्मृतिस्थळावरती तितकीच जबरदस्त पकड आहे. खऱ्या अर्थानं त्या देत असताना ती शास्त्र त्या पोटतिडकीतून देण्याची जे व्याख्याते म्हटल्या जातात आज पंथामध्ये, त्या सर्व व्याख्यात्यांमध्ये कुठे असतील, माझे गुरुबंधू आहे म्हणून नाही सांगत, परंतु खऱ्या अर्थानं त्या व्याख्यात्यांमध्ये असते नंबर 1ला. आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा तो योग आहे. त्या योगाने तुम्हाला ही सगळी व्याख्याती उपलब्ध होत आहेत. 12-13 वर्षाचा कालखंड लोटला, परत एकदा भागवत तुमच्या भाग्याने इथं आलेला आहे. ती श्रीकृष्ण कथा आपल्याला खऱ्या अर्थानं उद्धाराच्या दिशेने नेणारी कथा. आणि म्हणून आपल्या उद्धाराच्या दिशेने जाणाऱ्या कथेच्या दिवशी स्मृतिस्थळासारखा ग्रंथ ऐकण्याचंही भाग्य आम्हाला मिळतं आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने येऊन आपण ते शास्त्र, त्या स्मृती आपल्या अंतःकरणात ठसून आपला धर्म कसा वृद्धिंगत करता येईल याचे प्रयत्न करू. आणि आपला आजचे विचार या ठिकाणी संपूया. साधनदात्या श्री चक्रधर महाराजांच्या चरणी मी माझ्या या विचारांची, शब्दसुमलांची अंजोळी अर्पण करून माझ्या विचारांना या ठिकाणी थांबवतो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं